आणि यानंतर थेट जाणार आहोत आमदार आदित्य ठाकरे बोलतायत। चल रहा है सालों से, लेकिन अब भी ये आक्रामक भूमिका क्यों ली है? ये साफ हो रहा है कि वहाँ का जो सत्ताधारी पक्ष है वो चुनाव हारने जा रहा है और इसलिए ये सारे फ्रस्ट्रेशन उनके बाहर आ रहे हैं। Despite the resolution passed in the assembly, Karnataka Chief Minister has stated that we won't give a single land of any of the villages. We are not asking for Karnataka's land. We are asking for Maharashtra's rightful land. The most important thing is the way the Karnataka government is behaving with citizens there. It is treating our citizens or Marathi-speaking citizens as second-class citizens, and that is sad. Today, when they take the oath to serve the people, they take the oath to serve the people without any bias. And it's unfortunate that someone who's under oath and on a constitution position can behave in such a biased way. Sir, opposition का stand क्या होगा सर जिस तरह से allegations लगे? आणि आता कोल्हापुरातून एक मोठी बातमी आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाबाबत महाराष्ट्राने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीमध्ये दोन्ही राज्यांनी समिती स्थापन करण्याचा निर्णय झालेला होता। महाराष्ट्राच्या समितीमध्ये कायदा विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक, कोल्हापूर आयजी, कोल्हापूर एसपी, सांगली एसपी यांचा समावेश असणार आहे। सीमावर्ती भागामधील वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांना, प्रवासी, व्यापारी यांना त्रास होणार नाही याची काळजी देखील ही समिती घेणार आहे। तर आत्ताची आपण सगळ्यात महत्त्वाची बातमी पाहतोय आणि याविषयीचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, सीमा भागामध्ये वारंवार जो तणाव होता, या तणावाच्या पार्श्वभूमीवरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये दोन्ही राज्यांच्या IPS अधिकाऱ्यांची एक समिती गठीत करण्याचा निर्णय झाला होता आणि यानुसार महाराष्ट्र शासनाने आपली समिती आहे ती गठीत केलेली आहे आणि ती समिती जाहीर केलेली आहे। या समितीमध्ये अप्पर महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अध्यक्ष असणार आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूरचे आयजी, कोल्हापूरचे SP आणि सांगलीची SP यांचा या समितीमध्ये समावेश असणार आहे। एकूणच या परिसरातली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हे प्रयत्न करणार आहेत। इथले वेगवेगळ्या भाषा बोलणारे नागरिक, प्रवासी, व्यापारी यांना या संदर्भात कोणताही पद्धतीचा त्रास होणार नाही या दृष्टीने ही समिती आहे ते प्रयत्न करणार आहे। एकूणच महाराष्ट्रानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीनंतर आता सकारात्मक पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे। मात्र कर्नाटकनं अद्यापही या संदर्भातली समिती स्थापन केलेली नाही, त्यामुळे कर्नाटक आता या संदर्भातली कधी समिती स्थापन करते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र महाराष्ट्र सरकारने सीमावर्ती भागाला न्याय देण्याचा प्रयत्न आहे तो नेहमीच करताना पाहायला मिळतो आणि तोच प्रयत्न म्हणून ही समिती सुद्धा सगळ्यात अगोदर आहे ते महाराष्ट्र सरकारने स्थापन केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीसाठी।